एक वाटी रवा. ओळखा बरोबर आज काय बनवतोय आपण, तर उपमा. तर त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतला. आता हा रवा आहे ना, हा छान असा बारीक गॅसवर पूर्ण भाजून घ्यायचा आहे. हा बघा, रवा बारीक गॅसवर मी 5 मिनिटापासून भाजते. तर आता हा थोडासा लालसर व्हायला लागला. अजून 5 मिनिटं देऊ आपण याला, म्हणजे तो छान भाजेल. असा हा रवा आपण बारीक आणि छान भाजून घेतला. आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता याच्यात आपण एक पळी तेल घेऊ. आता हे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर उपमा बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते एकदा बघून घेऊ. मी एक वाटी रवा घेतला, जिरं घेतलं, मोहरी घेतली, हळदी घेतली, शेंगदाणा, टोमॅटो, कांदा बारीक कापलेला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि 2 चमच दही. तर आता आपण फोडणी घालून घेऊ. तर तेल व्यवस्थित तापल्यावर मोहरी टाकून घेऊ. मोहरी कडकडली का गॅस थोडा बारीक करायचा. नंतर जिरं, शेंगदाणे, शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची. तर शेंगदाणे व्यवस्थित लाल झाले की हिरवी मिरची, तर मिरची व्यवस्थित करपल्यानंतर कांदा घालून घ्यायचा. उपमा बनवताना रवा नीट भाजला ना तो उपमा खूप छान होतो. पण रवा भाजायला जो वेळ द्यायचा असतो ना प्रॉपर, तो वेळ दिला गेला पाहिजे. तेव्हाच आपला उपमा किंवा तिखट रवा खूप सुंदर होतो. त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो छान मिक्स झाल्यानंतर आपण आता त्याच्यात हळदी, वरून बारीक कापलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. कोणत्याही पदार्थात कोथिंबीर जास्त असते की छान लागते ते. आता याच्यात आपण हे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. टोमॅटो थोडा बारीक असा शिजला पाहिजे. उपमा हा झटपट होतो आणि पोट पण भरतं त्याच्याने. तर बाहेर राहणारे पोरं, हॉस्टेलला किंवा जॉबसाठी एकटे राहणारे, त्यांच्यासाठी पण हा खूप सोपा आणि पटकन होणारा पदार्थ आहे. याच्याने पोट पण भरतं. आता याच्यात आपण हा भाजलेला रवा मी 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घेतला. तर त्याचा कलर बघा किती छान झालाय. म्हणजे तो पचायला पण हलका असतो. आता याच्यात मी हे दही टाकून घेते. तुम्हाला पाहिजे तर दही ऐवजी तुम्ही लिंबू पण टाकू शकता. दही टाकली की पचायला छान होतं ना. आता हे मिक्स करायचं. त्याचा वासच किती सुंदर येतोय. तर मीठ टाकून घ्या. आता हे व्यवस्थित मिक्स झालं ना, तर याच्यात नेहमी गरम पाणी टाकायचं असतं. कारण की गार पाणी टेस्ट बदलते. आता याच्यात मी 1 वाटी रवा होता ना, तर 1 ग्लास आणि थोडं वरती असं पाणी टाकून घेतलं.
तर असा हा उपमा आपला तयार झाला. म्हणजे 1 वाटी रवा असेल ना तर तुम्ही 1 ग्लास पाणी आणि थोडं वरती टाकलं तरी चालेल. ज्यांना एकदम कोरडा पाहिजे ना त्यांनी 1च ग्लास टाका. ज्यांना थोडंसं असं सैल पाहिजे ना त्यांनी थोडं जास्त टाकलं तर चालतं. म्हणजे हे प्रमाण एकदम योग्य आहे. आता हे बारीक गॅसवर 5 मिनिटात होतं. म्हणजे काही अजिबात जास्त वेळ नाही लागत, झटपट होतं. बनवायलाही झटपट आणि खायला पण पटकन. असा हा आपला उपमा रेडी झाला. हा जसा जसा गार होईल ना तसा आपोआप घट्ट होत जातो. त्याच्यामुळे तो जास्त वेळ. तर असा हा आपला झटपट रवा किंवा उपमा रेडी झाला. तर हे बाहेर एकटे राहणारे पोरं किंवा जे जॉबसाठी राहतात त्यांना हे भाजीपोळी करायला एवढा वेळ नसतो. तर असं झटपट रेसिपी बनवली तर पोट पण भरतं आणि पटकन होते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.